हॅलो, नमस्कार सर. नमस्कार बोला. कृषी कल्याण या यूट्यूब चॅनलचे ओनर बोलत आहा का? हां, कृषी कल्याण यूट्यूब चॅनल. तर सर काही शेतकरी मित्रांचे प्रश्न होते, की कर्जमाफी होणार की नाही आता आचारसंहिता लागण्यापूर्वी? हां. तर काय आहे सर याविषयी कर्जमाफीविषयी काही अपडेट? हे बघा कर्जमाफी संदर्भात आता जर बोलायचं झालं तर आपल्याला 8 मिनिट वेळ द्यावा लागेल कारण की 8 मिनिटामध्ये आपलं संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणं होईल. हां, हां. बरोबर. हां. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करावे, कृषी कल्याणला सुद्धा सबस्क्राईब करावे आणि तुमच्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करावे. बरोबर. हां, हां. बरोबर आहे सर. जेणेकरून नवनवीन माहिती भेटेल. हां, तर याच्यामध्ये आपण जर पाहायचं झालं तर याच्या अगोदर 2 कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या. ज्यामध्ये 2017 ची योजना होती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते हां. आणि 2017च्या कर्जमाफी योजनेअंतर्गत भरपूर शेतकरी वंचित आहेत. हां, बरोबर आहे सर. आणि जवळपास जे काही कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा महसूल विभागाच्या माध्यमातून जे काही आकडेवारी आलेली आहे, माहितीच्या माध्यमातून हां, हां. 6.5 लाख शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्या शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापही बाकी आहे. हां, आणि याचबरोबर दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019ला ही योजना राबवण्यात आली. हां. त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते हां, बरोबर आहे सर. आणि यांच्या माध्यमातून 2 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी केली. परंतु त्याही कर्जमाफी योजनेअंतर्गत 864 कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे. का बाकी आहे ते बी सांगतो, की उद्धव ठाकरे यांच्यानंतर जे काही 2022ला फोडाफोडीचं राजकारण झालं, सरकार बदललं त्यावेळेस 2022ला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले. हां, त्यामुळे त्याच्यामध्ये काय झालं, की बा ते कर्जमाफीचं जे काही अगोदरचा जे काही डेटा होता त्यामुळे ते संपूर्ण म्हणजे लक्ष गेलं नाही शासनाने त्यावरती. दुसरीकडेच लक्ष लागल्यामुळे हां. ते याच्यामुळे तसंच राहून गेली ती कर्जमाफी योजना. हां, बरोबर आहे. त्यामुळे जे काही रविकांत तुपकर साहेबांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांसोबत बैठक झाली. हं, हं. त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि ती चर्चा म्हणजेच की बा ज्या काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आहे, 6.5 लाख शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 864 कोटी रुपयांची म्हणजे एकूण जवळपास आपण जर पाहिलं तर 7 लाख शेतकऱ्यांना हां. 7,350 कोटी रुपयाची कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच बरं का. निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे आचारसंहिते अगोदरच हो, निवडणुकीच्या पूर्वी. आचारसंहिता लागण्यापूर्वी. हां, आचारसंहिता काही शेतकऱ्यांना समजत असेल तर किंवा निवडणुकीच्या अगोदर आपण म्हणू शकतो. हो, हो. बरोबर आहे. तर ती कर्जमाफी मात्र 101% गॅरंटेड होणारच आहे. कारण की अगोदरचीच कर्जमाफी बाकी आहे. हां. त्यामुळे त्याच्यात काही शंकाच नाही. हो, बरोबर आहे सर. परंतु आता भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, की बा नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? कारण की 2019 नंतर 2019ला अतिवृष्टी झाली, 2020 असेल, 21 असेल, 22 असेल किंवा गेल्या वर्षी 2023ला राज्यामध्ये दुष्काळ पडला. हां, बरोबर. हां. हो, बरोबर सर. आणि राज्य सरकारने दुष्काळी अनुदान सुद्धा भरपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेलं आहे. हां. त्यामुळे आता हे दुष्काळी अनुदान देऊन शेतकऱ्यांचं भागत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी. हां, कर्जमाफी हवी शेतकऱ्यांना. कर्जमाफी हवी तर जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही अपडेट भेटलेले आपल्याला, हां, त्यामध्ये सरकार कर्जमाफीचा डेटा गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे, तयारीमध्ये आहे. हां. आणि 2 महिन्या अगोदर राज्याचे पणन मंत्री अब्दुलजी सत्तार साहेब बरोबर, हां, हां. बरोबर आहे. साहेबांच्या माध्यमातून 3 लाखापर्यंत कर्जमाफीच्या तयारीमध्ये सरकार आहे, असं मीडियासमोर सांगितलं होतं त्यांनी. हो, बरोबर आहे. आता सामान्य जर कोणी व्यक्ती म्हणत असेल तर तर त्यावरती विश्वास कोणी ठेवणार नाही. हो, हो. परंतु राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार साहेब म्हणत असतील तर त्यामध्ये काहीतरी सत्यता आहे. हो, हो. बरोबर. हां, त्यामुळे सरकार आपण म्हणू शकतो की कर्जमाफी योजनेच्या तयारीमध्ये आहे. ही कर्जमाफी योजना 2019 ते 2023 या काळातल्या शेतकऱ्यांची होऊ शकते. हां. आणि ही कर्जमाफी योजनेला नाव हं. कोणतं दिलं जाऊ शकतो तर ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना नव्या स्वरूपामध्ये राबवणे. हां, बरोबर आहे. याच्या अगोदर मित्रांनो याच्या अगोदर आपल्याला सांगितलं आपल्याला जे काही राज्याचं हिवाळी अधिवेशन झालं. हां, हां. हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवार त्यावेळेस अर्थमंत्री होते बहुतेक. हां, हां. मागच्या का त्याच्या मागच्या अधिवेशनामध्ये. हां, बरोबर आहे. तर त्यांच्या माध्यमातून सांगलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आम्ही नव्या स्वरूपात राबवणार. नव्या स्वरूपातमध्ये. नव्या स्वरूपामध्ये. मग तीच काय नव्या स्वरूपाची योजना आता लागू करू शकते. बहुतेक अशी शक्यता दिसत आहे. हां, हां. त्यामुळे जर झाली तर 3 लाखापर्यंतची शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होऊ शकते. हां, हां. परंतु अजूनही निर्णय घेतलेला नाही. परंतु जाता-जाता सरकार निर्णय घेऊ शकते
आणि सरकारचे फक्त आता कारण की जे काही निवडणुकीची आचारसंहिता लागणारच आहे, हे तर 100% कन्फर्म आहे. किमान 15 दिवसामध्ये लागू शकते. त्यामुळे सरकार आता जी-आरवर जी-आर काढत आहे. आपण जर पाहिलं तर 30 सप्टेंबरला भरपूर जी-आर काढले. 30 सप्टेंबरला शेतकऱ्यांसाठी 3 जी-आर काढले. हां, हां. तर त्याच्यामध्ये सर हां, तुम्ही प्रश्न नंतर विचारा, मी तुम्हाला सांगतो. बरं, बरं. त्याच्यामध्ये 3 जी-आर काढले बघा. खरीप हंगाम 2023चा जे काय उर्वरित 75% पीक विमा 30 सप्टेंबर त्याचा जी-आर काढला. हां, दुसरा खरीप हंगाम 2024चा जी-आर काढला आणि हां, तिसरा जी-आर काढला नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्याचं वितरण. हां. 2254,96,00,000 रुपये निधी मंजूर केला. म्हणजे एका दिवशी 3 जी-आर काढले. हं, आणि कर्जमाफीचा जी-आर आता कोणत्या क्षणी सरकार काढू शकते. या सरकारला जर पुन्हा सत्तेवर यायचं असेल तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. आणि हां. सरकार कारण की महाविकास आघाडीवाल्यांनी तर आश्वासन दिलेलं की आमचं सरकार जर आलं तर पहिली आमच्या मुख्यमंत्र्यांची सही कर्जमाफीच्या फाईलवर असेल. मग त्यांनी तशी घोषणा केली. मग यांनी कर्जमाफी जर दिली, हं. निव्वळ घोषणा जरी केली तर तरी सरकार येण्याची शक्यता आहे. तसं सरकारला वाटते. बरोबर. आता हां, प्रश्न बरोबर आहे. विचारू शकता तुम्ही. तर सर काही नाही शेतकऱ्यांचे हेच प्रश्न होते, की कर्जमाफी होणार की नाही या संदर्भात कॉल रेकॉर्डिंग घ्या. त्या हं. कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत आपण माहिती पोहोचवणार आहोत. हं, हं. आणि जे शेतकऱ्यांचे जे कमेंट राहणार या व्हिडिओमध्ये ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊ. ओके, ओके. नक्कीच. हो, हो. धन्यवाद सर. ओके. धन्यवाद.